राज्यातील महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आलाय। बैठका, मुलाखती, चर्चा आणि जागा वाटप सुरू असतानाच आज सकाळी अचानक अजित पवार यांनी सर्वांना शॉक दिलाय। याचं कारण म्हणजे अजित पवार अचानक पुण्यातील बारामती वसतिगृहातून कोणालाही न कळवता कोणत्याही सरकारी ताफ्याशिवाय आणि पोलीस संरक्षणाशिवाय निघून गेलेत। त्यांच्या अशा या जाण्यानं अनेक शंका अशंकांना वाव मिळतोय। आता अजित पवारांची ही पहिलीच वेळ आहे का? तर नाही, याआधी सुद्धा अजित पवार अशाच पद्धतीने नॉट रिचेबल झाले आहेत। तुम्हाला तो पहाटेचा शपथविधी तर आठवतच असेल। असो, पहाटेच्या शपथविधीनंतर बरोबर 1 वर्ष अगोदर सुद्धा अजित पवार असेच 2 दिवस नॉट रिचेबल होते। त्यानंतर आता सुद्धा अजित पवार अशाच पद्धतीने नॉट रिचेबल झालेले आहेत। आता यावेळी नॉट रिचेबल होण्याचं नेमकं कारण काय? खरंच सुरू असलेल्या चर्चांनुसार अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत का? आणि पडद्यामागे नेमकं काय हालचाली सुरू आहेत, सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा जोरात सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादीचे जागा वाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्यानं काल रात्री चर्चा फिसकटलीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या साथीनेच लढण्याचा निर्णय घेत काँग्रेस आणि उद्धव सेनेशी चर्चा सुरू केली आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी शरद पवार गटाचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती हॉस्टेलवर शुक्रवारी रात्री भेट घेतली। त्यावेळी जागा वाटप आणि घड्याळ की तुतारी या चिन्हावर लढायचं याविषयी चर्चा झाली। शरद पवार गट तुतारी चिन्हासाठी ठाम होता। केवळ 35 जागा देण्याचा प्रस्तावही शरद पवार गटाला अमान्य होता। त्यामुळे चर्चा फिसकटली अशी माहिती समोर आली आहे। मंडळी, या बैठकीनंतरच अजित पवार अचानक बाहेर पडले असं बोललं जाते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षा रक्षक यांचा ताफा तिथेच उभा राहिला। अजित पवार एकटेच तिथून निघून गेलेत। तर काही माध्यमांनी अशीही माहिती दिली आहे की त्यांची गाडी नंतर जिजाई निवासस्थानी सापडली। त्यांच्या जाण्यामागे राजकीय कारण असण्याची शक्यताही वाढली आहे। शरद पवार गटाशी असलेल्या ताणलेल्या संबंधांनंतर अजित पवार अचानक एकटे निघून गेल्यानं अनेक वादविवादांना तोंड फुटले। ते कौटुंबिक कारणामुळे निघून गेले की त्यामागे राजकीय हेतू आहे, यावर अनेक चर्चा सुरू झाल्यात। मंडळी, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती। दोन्ही राष्ट्रवादी जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं होतं। मात्र ऐन वेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावरून ही चर्चा फिसकटल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे। ही चर्चा फिसकटल्यानंतर अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडलेत असंही बोललं जाते। आणि एवढंच नाही तर अजित पवार यांनी कोणीही परत येऊ नये अशी शपथ घेत वसतिगृह सोडलं। ते म्हणाले ते त्यांच्या मेहुण्याच्या घरी गेल्याची शक्यता आहे, परंतु या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाहीये। तर महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचं असं अचानक गायब होणं नवं नाहीये। यापूर्वीही अनेकदा राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी असा स्टंट केलाय, मात्र सध्या तरी त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। पुणे महापालिकेत 165 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून दोन्ही राष्ट्रवादी गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत। काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यताही वर्तवली जाते। मंडळी, एकूणच पाहिलं तर पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडणाऱ्या या राजकीय हालचालींनी राज्यभरात खळबळ उडाली आहे। अजित पवार यांच्या अचानक निघून जाण्यामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर संपूर्ण राजकीय वातावरण तापलंय। ते नेमके कुठे आहेत, त्यांनी हा निर्णय का घेतला आणि यामागचा खरा राजकीय अजेंडा काय आहे हे पुढील काही तासात स्पष्ट होईलच। या एका हालचालीने महाराष्ट्राच्या राजकारणात अनिश्चिततेचं वादळ उठले। आता पुढे अजितदादा कोणता डाव टाकतात आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं भवितव्य कोणत्या मार्गाने वळतं याकडे सगळ्यांचीच नजर लागली आहे। बाकी अजित पवारांच्या अशा पद्धतीने नॉट रिचेबल होण्यामागं नेमकं काय कारण असावं, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका।